खुद्द पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये घोषणा करून राहुलजींच्या ज्यावेळेस जनगणनेची जितकी संख्यावारी उसकी उतनी सेवा हे राहुलजींनीसुद्धा ओबीसीच्या हक्काचा प्रश्न मांडला। त्यावेळेस सरकार घाबरून आम्ही ओबीसीची स्वतंत्र जनगणना करू अशी भूमिका स्वीकार, परंतु आत्ताच्या जनगणनेमध्ये तो स्वतंत्र कालमच ओबीसीचा नसल्यामुळे ओबीसीच्या सर्व हक्कावर गदा येणार आणि ओबीसीला हे आरक्षणापासून तर त्यांच्या मूलभूत संरक्षणासाठी सुद्धा या सरकारची भूमिका ही नेहमी विरोधी राहिलेली आहे आणि या सर्व मुद्द्यावर चर्चा करून पुढील राज्यव्यापी एक मोठं आंदोलन ओबीसीच्या या सगळ्या प्रश्नाला घेऊन, खूप प्रश्न आहेत, त्या सगळे प्रश्न घेऊन करण्यासाठी आजची बैठक आयोजित केलेली आहे। आजच्या ओबीसी बैठकीत काय निर्णय अपेक्षित आहे, तुम्हाला काय होईल असं वाटतं, रूपरेषा काय ठरवलं? आजच्या ओबीसीच्या बैठकीमध्ये मी पुन्हा सांगतो की ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे। हा पहिला फेज झालेला आहे, दुसऱ्या याच्यामध्ये तो कालम आला पाहिजे, यासाठी सरकारचं लक्ष वेधणं आणि यासाठी ते आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रभर करावी ही मुख्यत्वे चर्चा आजच्या अजेंड्यावर आहे। उद्धव ठाकरे यांनी काल भाजपवर शिंदे सेनेवर टीका केली, भाजपने आम्हाला दगा दिला अशा शब्दात बोलली। आता ते महाराष्ट्र आणि देश बघतो आहे की वन नेशन वन इलेक्शन वन पार्टी ही वाटचाल चालली आहे, म्हणजे लोकशाही संपवून या देशामध्ये लोकशाही संपवण्याचा विळा या पक्षाने भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे। भविष्यात निवडणुका होणारच नाहीत ही परिस्थिती आता हळूहळू निर्माण करण्यात भाजपला यश आलेलं आहे। विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचं नाही, त्यांना मुळापासून संपवून टाकायचं, सगळ्या यंत्रणांचा पूर्णतः वापर करायचा आणि मग काय निवडणुकीला अर्थ राहणार नाही। कोरियामध्ये उत्तर कोरियाच्या शहनशहानी काहीतरी 668 जागांमध्ये पैकी आपल्या 667 जागा होत्या, 567 काहीतरी, त्या सर्व जागा जिंकल्या त्या शहनशहानी आणि 99.93% मतं घेतली उत्तर कोरियाचा शहनशाह। उद्या भारतामध्ये ही परिस्थिती येणारच नाही, आता अशावर काही कोणाचा विश्वास राहिला नाही। उद्धव ठाकरे काल हेही म्हटले की मला पदाची हाव नाही, लोक नाराज असतील तर आरोप होत असतील तर मी पद सोडायला तयार आहे। नाही, तो खरं म्हणजे माणूस आणि हे सगळं बोलतो, कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंचा पक्ष 2-3दा जे काही फोडला किंवा त्या पक्षाची आत्ताची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यात ते आलं असेल, पण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काही आहे तशीच कायम राहत नाही, ती बदलत असते। आता आमचा विश्वास आहे लोकशाहीवर, त्यामुळं मी त्यांना एवढंच सांगेल की तुम्ही आहे त्या पदावर कायम राहा, आमची विनंती राहील त्यांना, आणि त्यातून मार्ग काढून गेलेत लोक जात असतात येत असतात, त्यामुळे काही मूळ पक्ष किंवा विचार कोणी हिसकावून किंवा नेऊ शकत नाही। उद्धवजी आहेत तिथे काम करून पुन्हा महाराष्ट्राला नव्यानं उभं करण्यासाठी काम करतील। नीटचा एक परीक्षार्थी आहे नागपूरचा, त्याला अबुधाबीचं सेंटर मिळालेलं आहे, आता त्याला नाही, आता धर्मेंद्र प्रधानला पुन्हा कायम ठेवून त्यांनी नीटची परीक्षा परदेशातच घेतली पाहिजे, देशात घेण्याची गरज नाही, कारण देशात पेपर फुटतात, त्यासाठी तो प्रयोग म्हणून केला असेल की आपल्या देशामध्ये पेपर फुटत असतात, आमची अवकात नाही सांभाळायची, आणि त्यामुळं धर्मेंद्र प्रधानसारख्या मूर्ख माणसाला कदाचित हे वाटलं असेल की हा प्रयोग करून पाहावा, एखाद्या पोराला अबुधाबीमध्ये बसवावं परीक्षेला, मग हळूहळू नीटची परीक्षा देशात आम्ही सांभाळू शकत नाही, आम्ही या सगळ्या परीक्षा आम्ही पारदर्शी करू शकत नाही, तर मग परदेशातच पोराला पाठवून तिथेच परीक्षा द्यावी अशी काय भूमिका असेल। इतकी वाताहत आतापर्यंत या शिक्षण खात्याची, शिक्षण विभागाची झालेली नाही। परत तरुण
मुलांच्या आत्महत्या होत आहेत, तरी पण यांना थोडी लाजही वाटत नाही, शरमही वाटत नाही. यापेक्षा काय बोलायला पाहिजेत? लाज शर्मा जर त्यांनी विकूनच खाल्या असतील आणि हे व्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचा विळा उचलला असेल तर अशा घटना घडतात. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल आहे, काय सांगता? तर पवनराजेंच्या वडिलांचा खून झाल्यानंतर उद्धवजी ठाकरेंनी त्याला खूप सांभाळलं. आता तो कोण कोणत्या ठिकाणी जातो, काय करतो यावर मला काही फार बोलायची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेनं जात आहे यावर चर्चा जी होती आहे ते असं आहे की हा आता मला वाटतं या द एंडच आहे सगळं. महाराष्ट्र सध्याची परिस्थिती, बिहारला आपण नाव ठेवत होतो तर आता बिहारचे लोक महाराष्ट्राला नाव ठेवत आहेत. ते महाराष्ट्राच्या एकूण या सगळ्या राजकीय परिस्थितीकडून पाहता ज्या पद्धतीनं नागपुरातली गुन्हेगारी आता सर्वोच्च झाली आहे, मुलावरच्या अत्याचारामध्ये नागपूर पुढे गेला आहे किंवा महाराष्ट्र पुढे गेलेला आहे, खुनामध्ये महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. हे अधिवेशनात प्रश्न आम्ही मांडू, पण एक नक्की आहे की या सगळ्यामध्ये आपण जर महाराष्ट्र सगळा बघतोय आणि योग्य वेळी यांचा हिशोब महाराष्ट्र चुकता करेल. BS इस्पातवरून मध्यंतरी तुम्ही तस्करीचे आरोप केले होते. काही जवळपास 1 कोटीच्या कोळशाची रोज बिना रॉयल्टी तस्करी होत असल्याचा आरोप होतो आहे. मुकुट बगबली BS इस्पात, तुम्ही आरोप केले होते. नाही, BS इस्पात आता पूर्णतः काही राजकारणी मिळून तिथून दलाली खात आहेत, त्यांचा सपोर्ट आहे. ते सर्व पक्षाची लोक आहेत तिथे. याची CBI चौकशी झाली पाहिजे, CID ATC मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी आमची आपल्या SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तो फार मोठा घोटाळा आहे. प्रचंड कोळसा BS इस्पातमधून जात आहेत आणि बाहेर विकला जात आहेत. त्यातले तेथील सर्वच लोकप्रतिनिधी म्हणजे जबाबदार आहेत, त्याला धरून ते सगळं व्यवहार केला जात आहे. त्यांना पणाच्या मागे पैसे दिले जात आहेत. याची जर CBI चौकशी केली तर मला वाटतं की अनेक जण मोठे मासे या ठिकाणी जाळ्यात अडकतात. बिना रॉयल्टीने जवळपास रोज 70 ते 80 ट्रक कोळसा काढला जातो आणि इलिगली ओपन मार्केटमध्ये विकला जातो BS इस्पात. हो, या माहिती आहे मला, मी सगळी माहिती घेतलेली आहे. मी आज आणि माझ्याकडे ती सगळं माहिती आहे. मी सांगितलं तुम्हाला की त्या BS इस्पात काही त्याला त्या कंपनीचीच लोक जबाबदार नाहीत. त्यातून कोळसा काढण्यापासून सगळी जी मंडळी आहे आणि त्यातून दलाली घेणारी सगळी जी मंडळी आहे ते पूर्ण यंत्रणा म्हणजे इथे जे लोकप्रतिनिधी असतील, मी कोणाचं आमदार खासदार वगैरे नाव घेणार नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून पण मी तुम्हाला एक सांगतो की त्यामध्ये सर्व पक्षाचे लोक इन्व्हॉल्व आहेत. त्या BS इस्पातची चौकशीची तातडीनं आवश्यकता आहे. त्याबरोबर ह्यामध्ये कोण कोण दलाल आहेत हे सगळं करण्यामध्ये त्याला BS इस्पातच्या कंपनीबरोबर हातमिळवणी करू, त्या सर्वांची चौकशी. काल 2 भाषणं झाली, तुम्ही बघितलं का एखादं भाषण? आणि मी ऐकलं ना, ऑनलाईन सगळे दोनही भाषणं पाहिली, दोनही भाषणं ऐकली. त्यामुळे यावर आता मला बोलण्याची गरज नाही, कारण तो पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. कारण उद्धवजी आमच्या महाविकास आघाडीबरोबर आहेत, आजही आहेत, कालही होते. इंडिया आघाडीबरोबर बैठकीला त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे मी 2 भाषणाच्या तुलनेवर मला बोलायचा अधिकार नाही. पण एक आहे की या दोघांच्याही भाषणातून जनता जी काही उद्या ठरवणार आहे ते मला स्पष्ट दिसलेलं आहे की उद्रेक जो आहे तरुणांचा, लोकांचा, ज्या भावना आहेत. काल एका शिर्डीमधील महिलेनी त्या वाकचौरीच्या संदर्भात वयोवृद्ध एक शिवसैनिक महिलेंनी जे भाषण केलं ते पाहिल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण यापूर्वीही मी बोललो होतो आणि मला ते जे काही दिसतं आहे ते वेश्येला पोट भरण्यासाठी जे काही ती बिचारी मजबुरीनं जे काही करते, तर हे केवळ त्यापेक्षाही खालच्या दर्जाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे. हे दुर्दैवानं मला इथे सांगावं लागतं. ऐन अधिवेशनाच्या पूर्वी मुंबईच्या आमदार निवासामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे, जेवणसुद्धा कागदावर दिलं जातं. नाही, आता हे एल-नॅनोमुळे त्याचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे. त्याची घोषणा पूर्वीच झाली. सगळा फार हाहाकार होणार आहे. आता यातून महाराष्ट्र कसा सावरला जातो, फार गोष्टी केल्या गेल्या होत्या.
की आम्ही शेतकरी आपला आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू, म्हणजे मराठवाड्यातील दुष्काळ मुळापासून संपुष्टात आणू. आणि हे सगळं ज्या ज्या घोषणा केल्या त्या सगळ्या घोषणांचं उत्तर आता हे ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस लोक विचारत असतात. पण एक नक्की आहे की यावेळेस मात्र भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागेल आणि त्यातून आता पुढचं कसा मार्ग काढतो सरकार, त्यावर काय उपाययोजना करतं, सरकारकडे काय प्लॅनिंग आहे. मी यापूर्वी बोललो की दुष्काळाच्या संदर्भात आणि हे येणाऱ्या परिस्थिती संदर्भात विरोधकांच्या सत्ताधार मुख्यमंत्र्यांनी एक बैठक स्वतंत्र लावावी आणि तुमच्याकडे काय त्या संदर्भात तुमची भूमिका आहे, काय करणार आहात, हे जरा सांगितलं तर महाराष्ट्रातील लोकांना थोडंसं त्यातून दिलासा मिळेल. पण ती बैठकसुद्धा अद्याप झालेली नाही. आणि आता जून महिना जवळपास संपुष्टात येतो आहे. तो कोरडा जर गेला तर आता धरणामधील अनेक धरणातील साठा हा आता डेड वाटर फक्त शिल्लक राहिलेला आहे. काही धरणात तर 10% वाटासुद्धा शिल्लक नाही. काही धरणात कोरडी झालेली आहेत. 15%च्या आसपास काही धरणामध्ये मोठ्या धरणात पाणी साठा आहे. आणि यातून पुढचे 15 दिवस जर पाणी आलं नाही तर पाण्यासाठी खूप मोठा पिण्याच्या पाण्याचा, शेतीला तर वेगळंच, पण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा तडफडावं लागेल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल. नाही, मी यावर बोलणार नाही. तर प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची जबाबदारी आहे ती. पक्ष काय तो निर्णय घ्यायचा तो घेईल. मला त्यावर अजिबात बोलायचं नाही, कारण गटनेता निवडीचं काम पक्षाच्या पत्रानुसार होत असतो. त्यामुळे मला त्या निर्णयाला किंवा त्याला प्रदेशाध्यक्ष जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. नाही, आता जे 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 झालं ते होतं आहे ते लोक पाहत आहेत, कारण त्यावर अधिक मला वाद वाढवायचा नाही. पण जे होते ते चांगलं होतं की वाईट होतं आहे हे जनता भविष्यात ठरवेल. महाराष्ट्रातले काही आमदार आणि नेते जे आहेत दिल्लीला जाऊन आले, प्रदेशाध्यक्षांची तक्रार केली, तात्काळ प्रदेशाध्यक्षावर बदलावा असं पत्र सुद्धा खरगेजी यांना देण्यात आलेलं आहे. मला माहीत नाही बा. मी शेवट कोणाच्या बदलासाठी कोणाला बदलण्यासाठी माझा काही संबंध नसतो आणि मी ते ठेवत नाही. मी फक्त काम करत असतो पक्षाचं काम करत राहणं, जेवढं जमेल तेवढं आहे त्या परिस्थितीत, हेच माझं काम आहे. पक्षाची लाईन धरून, पक्षाचे विचार धरून काम करणं. त्यापेक्षा कोण बदलावा कोण नाही बदलावा हे हायकमांडचा निर्णय असतो. जाणारे कोण तेही मला माहीत नाही आणि कोणाला करावं कोण मागणी करतं हेही मला माहीत नाही. त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही. नाही, मी तक्रार विक्रार नाही. सगळे प्रदेशाध्यक्षाला गटनेता जो आहे त्यांनी काही पत्र वगैरे दिल्याची माहिती आहे. ते निर्णय घेतील. मी काही स्वतःहून काही पत्र देणार नाही आणि पत्र करणार नाही आणि त्या भानगडीत मला पडायचंही नाही. शेवट हे जे काही चाललं आहे ते योग्य आहे अयोग्य आहे प्रदेशाध्यक्ष हायकमांड निर्णय घेईल. नहीं, राहुल जी को जो देखो, राहुल जी तो अभी युवा पीढ़ी के लिए, युवाओं के लिए लड़ने के लिए मैदान में उतरे. जो कोटा में कार्यक्रम हुआ था राजस्थान में, जो लाखों लोग लाखों बच्चे उस रैली में शामिल हुए थे, इससे सरकार में डर पैदा हुआ, खौफ पैदा हुआ. राहुल नाम का डर तो सरकार में है, इसलिए वो एक भाजपा का प्रवक्ता चिल्लर वो किसी को भी उल्टा सीधा नाम रखता है औकात के बाहर. उसकी औकात 54 की है, बात वो 100 की करता है. अब उसके बारे में हम लोग बात नहीं करेंगे, वो कौन है प्रवक्ता, जो पत्रकार था वही प्रवक्ता बना है. पर राहुल जी है. राहुल जी अभी मैदान में उतरे हैं. जो घटना ये सब है, अभी बच्चों को नागपुर के अबू धाबी का अगर एग्ज़ाम का सेंटर दिया जाता है तो शायद धर्मेंद्र प्रधान को हॉस्पिटल में लेके जाने की ज़रूरत है. इसका ध्यान नहीं है. एक तो वो सटवा गया है, पगला हो गया है वो एजुकेशन मिनिस्टर, या सिस्टम में सब ने फिक्स किया है कि इस सिस्टम को पूरा जड़ से उखाड़ के फेंकने का, बच्चों के भविष्य के साथ में
खिलवाड़ करने का निर्णय अगर लिया है तो इसके पीछे की मंशा ये भी हो सकती है कि हम लोग देश में ये नीट की एग्ज़ाम ठीक तरीके से नहीं कर सकते, तो हो सकता है कि बाहर देश में इस सबको बच्चों को लेकर जाके एग्ज़ाम करे। उसकी कोशिश का ये कि पहला कदम होगा कि इसको जाकर अबू धाबी में बिठा दें एग्ज़ाम को। थोड़ी भी शर्म करो, थोड़ी भी लज्जा रखो कि इतना भी डिस्टर्ब ये पूरे सिस्टम को करना और बच्चों के भविष्य के साथ में खिलवाड़ करना, बच्चे ये छोड़ेंगे नहीं, युवा इस सरकार को छोड़ेंगे नहीं। सरकार की जितने भी ताकत हो आजमा ले, इसको जड़ से उखाड़ कर सरकार इनको एक दिन फेंक देगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.